मी संध्या देशपांडे, फाउंडर ऑफ इरा क्लासेस. पहिल्या मागच्या एका एपिसोडला आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय हे अगदी ब्रीफ मध्ये तुम्हाला सांगितलं की ज्याच्यावर तुमचं बेस सगळा अकाउंटन्सीचा अवलंबून आहे आणि अकाउंटन्सी इज अ की सब्जेक्ट इन कॉमर्स. मग आता बुक किपिंग म्हणजे कुठली कुठली बुक्स येतात आणि त्याला सायन्स एज वेल एज आर्ट्स असं का म्हणतात? कारण इट इज बेस्ड ऑन सर्टन सिस्टमॅटिक प्रिन्सिपल्स. काही त्याला प्रिन्सिपल्स आहेत. अकाउंट्स लिहिण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे आणि वेगवेगळी बुक्स आहेत. तर त्यामध्ये आज आपण पाहणार होतो पहिलं बुक दॅट इज कॉल्ड जर्नल. पहिलं जर्नल आहे मग लेजर सबसिडियरी बुक्स, ती नंतर आपण बघून घेऊया. मग जर्नल बुक. मग आता याच्या आधी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते आपण बघूया. कुठली ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो? तर बेसिकली आपण बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो, की ज्याला टू टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत. वन इज अ जनरल ट्रान्झॅक्शन्स अँड अनदर इज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जनरल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपली जी होमली ट्रान्झॅक्शन्स असतात ती, की ज्याचा मेन एम प्रॉफिट मिळवणं नाही आहे. पण बिझनेस ट्रान्झॅक्शन्सचा मेन एम दॅट इज टू अर्न द प्रॉफिट ओनली. पण प्रॉफिट मिळवणं उद्देश आहे, पण लॉस पण होऊ शकतो किंवा नो प्रॉफिट नो लॉस होऊ शकतो. मग ट्रान्झॅक्शन केव्हा म्हणायचं बरं? तर ट्रान्झॅक्शन साठी नेहमी दोन पार्टीज पाहिजेत. हा सगळा महत्वाचा बेस आहे. म्हणजेच काय? बोली लँग्वेज मध्ये देअर मस्ट बी वन सेलर, देअर मस्ट बी वन बायर. कोणाला कोणीतरी एक्सपेन्सेस करतं, एकाचा एक्सपेन्सेस तो दुसऱ्याचा इन्कम असतो. एखादा कोणीतरी एखादी ऍसेट विकतो तेव्हा दुसरा कोणीतरी ती ऍसेट खरेदी करतो. इन सिंपल वे की बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं? एक्सचेंज असतो. सो एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अगेन्स्ट मनी और मनीज वर्थ असं म्हटलंय. मग जे फ्री ट्रान्झॅक्शन्स असतात त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणत नाहीत, त्याचं रेकॉर्डिंग होत नाही. म्हणून कुठली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात? तर ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ एनी बिझनेस दॅट आर रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली. आणि त्यातलं जे पहिलं बुक आहे त्याला आपण जर्नल बुक असं म्हणतो. मग आता सांगितलं ट्रान्झॅक्शनला एकूण किती इफेक्ट्स असतात? देर आर टू इफेक्ट्स. मग त्यामधल्या पहिला इफेक्ट जो आहे त्या पहिल्या इफेक्टला डेबिट असं म्हणतात आणि दुसऱ्या इफेक्टला क्रेडिट असं म्हणतात. लोक म्हणतात डेबिट म्हणजे येणं, क्रेडिट म्हणजे जाणं, अशी एकच त्याची डेफिनेशन नाहीये. तर बेसिकली एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इट हॅज अ टू फोल्ड इफेक्ट्स. वन इफेक्ट इज नोन ॲज डेबिट अँड अनदर इफेक्ट इज नोन ॲज क्रेडिट. फाईन. मग आता जसं प्रत्येकाचा बिझनेसचं ऑब्जेक्ट एकच आहे, टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट, टू डू द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. फाईन. परंतु प्रत्येक बिझनेसची पर्सनॅलिटी वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल कोणाचं तरी हॉटेल असेल, कोणाचं तरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, मी एक टीचर आहे, कोणाची तरी टेक्सटाईल मिल आहे, कोणाचं तरी टुरिझम आहे, कोणीतरी कन्सल्टंट आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑब्जेक्ट एक असलं तरी प्रत्येक बिझनेसच्या पर्सनॅलिटीज डिफरंट आहेत. मग ती अकाउंट कशी लिहायची? कारण त्याला तर एक सिस्टीम पाहिजे. तर अकॉर्डिंग टू दॅट बेसिक अकाउंट्स दॅट इज डिवायडेड इंटू टू पार्ट. वन इज कॉल्ड ॲज पर्सनल टाइप ऑफ अकाउंट. दिस इज कॉल्ड टाइप्स ऑफ अकाउंट्स. अँड अनदर इज कॉल्ड ॲज इम्पर्सनल टाइप ऑफ अकाउंट. आणि इम्पर्सनल मध्ये दोन प्रकार येतात. देर आर टू टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज रिअल अकाउंट अँड अनदर इज कॉल्ड ॲज नॉमिनल अकाउंट. मग कुठलाही बिझनेस असू दे, वेदर दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, वेदर दॅट इज ट्रेडिंग कंपनी, वेदर दॅट इज सर्व्हिस कंपनी एक्सेट्रा, द बेसिक टाइप्स डिवायडेड इंटू पर्सनल, इम्पर्सनल, अँड इम्पर्सनल इज डिवायडेड इंटू रिअल अँड नॉमिनल. म्हणजेच काय? The basic types of accounts are divided into three. One is personal, another is real, and third one is nominal. म्हणजे काय? तर आता पर्सनल जे आहे, पर्सनल मध्ये ऑल पर्सन्स येतात. मग कुठले? तर वन इज अ नॅचरल पर्सन्स. उदाहरणार्थ
मिस्टर एक्स, मिस्टर पंडित, मिस्टर गोयल एक्सेट्रा, ज्याला स्वतःची नावं आहेत, दे आर कॉल्ड ॲज नॅचरल पर्सन. थर्ड वन इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ which has a separate entity. For example, any company, any college, any university, any bank, etc. This is also called as artificial person. आणि तिसरं येतं that is known as representative person. What is representative person? त्यामध्ये जो काही खर्च किंवा इन्कम आहे की जो आउटस्टँडिंग आहे, प्रीपेड आहे. फॉर एक्झाम्पल, आउटस्टँडिंग रेंट, प्रीपेड इन्शुरन्स, आउटस्टँडिंग सॅलरी, मीन्स एनी आउटस्टँडिंग इन्कम एक्सपेन्सेस, एनी प्री रिसिव्ड इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, हे सगळं रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये येतं. अर्थ काय होतं सांगते तुम्हाला, की आपण एखाद्या कडे भाडे करू आहोत आणि घरमालकाचं आपण एका महिन्याचं भाडं देणं लागतोय. दॅट इज नोन ॲज आउटस्टँडिंग रेंट. मग तिथे रेंटला महत्व नसून ज्याला आपण त्या मालकाला देणं लागतोय त्या मालकाचं नाव महत्वाचं असतं. दॅट इज कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. व्हाईस वर्सा घेऊया, आपण मालक आहोत, आपल्याकडे कोणीतरी टेनंट आहे, त्याच्याकडून आपल्याला 4 महिन्याचं भाडं यायचं आहे. मग तिथे रेंट पेक्षा त्या माणसाकडून मला येणं आहे, त्यामुळे तो माणूस ते आउटस्टँडिंग रेंट रिप्रेझेंट करतो. दॅट्स वाय दॅट आउटस्टँडिंग इन्कम इज ऑल्सो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणून पर्सनल अकाउंट मध्ये नॅचरल, आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन असे तिन्ही पर्सनल अकाउंट मध्ये येतं. रिअल मध्ये काय येतं, तर रिअल मध्ये ऑल टाइप्स ऑफ ऍसेट्स येतात, ज्याला आपण मालमत्ता असं म्हणतो. म्हणजे काय, तर ज्या विकून आपल्याला पैसे मिळतील किंवा ऑलरेडी आपल्याकडे असतील, दॅट आर नोन ॲज ऍसेट्स. मग यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत, तर यामध्ये वन इज कॉल्ड ॲज टँजिबल ऍसेट्स अँड अनदर इज कॉल्ड ॲज इंटँजिबल ऍसेट्स. टँजिबल म्हणजे काय, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, त्याला टच करू शकतो, लोकाला दाखवू शकतो, दॅट इज नोन ॲज टँजिबल ॲसेट. उदाहरणार्थ लँड, प्लांट, मशिनरी, फर्निचर, मोटर व्हेकल, जे आपण दाखवतोय सगळं, की समजा मी तुम्हाला हा फळा दाखवते, इट इज द पार्ट ऑफ फर्निचर, आय कॅन टच इट, आय कॅन शो यू, दॅट्स वाय दिस फर्निचर इज अ टँजिबल ॲसेट. सो एनी टँजिबल मीन्स लँड, प्लांट, मशिनरी, फर्निचर, व्हेहिकल एक्सेट्रा, हे सगळं टँजिबल मध्ये येतं. त्याचबरोबर आपल्याकडे असणारी कॅश ही पण टँजिबल ॲसेट आहे, एक्सेट्रा. इंटँजिबल म्हणजे काय, सोप्या भाषेत विच इज इनविजिबल, विच वी कॅनॉट सी बाय अवर ओन आईज, मराठीत अदृश्य म्हणूया. सो दॅट इज कॉल्ड एज इनविजिबल, दॅट इज कॉल्ड इंटँजिबल ॲसेट. मीन्स व्हॉट, that are the best example of it is called as a goodwill. Another is patents, patent rights, then copyright, then trademark, etc. These are all called as intangible assets. What are the intangible? मग goodwill चा अर्थ काय, तर प्रत्येक बिझनेसचं मार्केटमध्ये त्यांचं असणारं नावलौकिक चांगल्या अर्थाचं. सो व्हॉट एव्हर द गुड रेप्युटेशन ऑफ एनी बिझनेस क्रिएटेड इन द मार्केट, दॅट इज कॉल्ड एज अ गुडविल. मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी एक उदाहरण देते, मी स्वतः पुण्याची आहे म्हणून विद्यार्थ्यांना नेहमी एक उदाहरण देते की बाकरवडी म्हटलं की कोणाचं नाव आठवतं, तर प्रत्येक पुणेकराच्या मनामध्ये पटकन बाकरवडी म्हणलं की चितळे बंधूंचं नाव आठवतं. अर्थ काय होतो, मग बाकरवडी इतरांकडे मिळत नाही का, मिळते ना, पण चितळे बंधूंचं नाव पटकन येणं म्हणजे त्यांनी त्या बाकरवडी नावाच्या प्रोडक्ट मध्ये क्रिएट केलेलं त्यांचं नावलौकिक आहे, दॅट इज नोन ॲज अ गुडविल. की जे डोळ्याला आपल्याला दिसणार नाहीये पण लाखो रुपयाची बाकरवडी त्यांच्या टेस्ट, त्यांचे तो आकार वर्षानुवर्ष तोच आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटँजिबल ॲसेट. पेटंट राईट्स म्हणजे आपल्या बिझनेस वरती जे हक्क असतात की जे लोकाला दिसू शकत नाहीत, दॅट आर कॉल्ड ॲज अ पेटंट राईट्स. कॉपीराईट म्हणजे काय,
ऑथर ज्या वेळेला एखादं पुस्तक लिहितो, पब्लिशर ते पब्लिश करतो आणि सेलर ते पुस्तक विकतो. तर हे कॉपीराईटचे जे हक्क आहेत ते ऑथर किंवा पब्लिशर कडे असतात की ते राईट इतर कोणाला दिसत नाहीत. दॅट आर कॉल्ड ॲज अ इंटँजिबल ॲसेट. सो कम टू द पॉइंट, ऑल टँजिबल ॲज वेल ॲज इंटँजिबल ॲसेट्स that comes under real type of account. And another is, last one is a nominal account. But what is nominal? Which is not personal and which is not real. That comes all under nominal. What the term does it mean? अर्थ काय होतं त्याचा? तर बिझनेस मध्ये बरेच वेळेला मेनी टाइप्स ऑफ रिकरिंग एक्सपेन्सेस, लॉसेस और इन्कम आणि गेन्स असे असतात. रिकरिंग म्हणजे बिझनेसला अनेक प्रकारचा रिकरिंग खर्च असतो किंवा इन्कम असतो की जो पर्सन पण नाही आहे आणि जो जी ऍसेट पण नाही आहे. उदाहरण घेऊया, इलेक्ट्रिसिटी बिल. दर महिन्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल द्यायला लागतं. तर इलेक्ट्रिसिटी बिल हे पर्सन पण नाही, इलेक्ट्रिसिटी बिल ही ऍसेट तर अजिबात नाही. पण बिझनेसचं 5,000 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल दिलं, कुठं लिहायचं ते? तर दॅट इलेक्ट्रिसिटी बिल इज आवर रिकरिंग एक्सपेन्सेस, दॅट ऑल कम्स अंडर रिकरिंग टाइप ऑफ अकाउंट. देन रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट, समजा आपण टेनंट भाडेकरू असू तर एव्हरी मंथ वी हॅव टू पे रेंट. इफ वी आर लँडलॉर्ड, एव्हरी मंथ वी विल गेट रेंट. तर रेंट इज निदर पर्सन and nor an asset, but it is either recurring expenses or recurring income. त्याचबरोबर डिस्काउंट बघूया. आता डिस्काउंट हा खर्च नसून डिस्काउंट हा लॉस आहे. टू प्रमोट द सेल, बरेच वेळेला सेलर बायरला डिस्काउंट देतो, 5%, 10% एक्सेट्रा. मग तो समजा आपण जर का सेलर असू तर whatever the discounts we are allowing to the consumer or customer, that is our recurring loss. आणि आपण जर buyer असू, whatever the discount we are getting from our supplier, that is called recurring gain. So come to the point, electricity bill, telephone charges, transport charges, wages, salary, प्रिंटिंग स्टेशनरी एक्सेट्रा, हा सगळा इधर रिकरिंग इन्कम और एक्सपेन्सेस आहे. तो कशाच्या अंडर येतो? सगळा नॉमिनल अकाउंटच्या अंडर येतो. सो द होल अकाउंटिंग इज, द टाइप इज डिवायडेड इंटू 3. वन इज अ पर्सनल, अनादर इज अ रियल, थर्ड वन इज नॉमिनल. हे का मी सांगितलं? कारण जर्नल बुक कळण्याआधी हे 3 टाईप कळणं अत्यंत महत्वाचं असतं. होल आपलं जे अकाउंट्स आहे ते सगळं अकाउंट्स या 3 टाईप मध्येच विभागलं गेलं आहे. देर इज नो एनी 4th टाईप ऑफ अकाउंट. नाउ कम टू द पॉइंट. तर आता आपण थोडस जर्नल कडे वळूया. जसं आता सांगितलं, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज 2 इफेक्ट्स. वन इफेक्ट इज नोन ॲज डेबिट अँड अनादर इफेक्ट इज नोन ॲज क्रेडिट. मग डेबिट म्हणजे क्रेडिट म्हणजे काय? तर पुन्हा आता जे मी तुम्हाला 3 टाईप सांगितले त्यामधला पहिला टाईप जो आहे तो आहे पर्सनल अकाउंट. मग हे जर्नल बुक कसं लिहायचं? तर ते लिहिण्यासाठी काही गोल्डन रूल्स आहेत की दॅट रूल्स आर कॉल्ड ॲज जर्नल एंट्री रूल्स. मग त्यातला पहिला आहे पर्सनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंट, पर्सनल म्हणजे पर्सन, व्यक्ती. आय एम पर्सन. जे लोक हे पाहत आहेत दे आर पर्सन. एनी कंपनी इज पर्सन, आर्टिफिशियल. एनी बँक इज ए पर्सन. एनी कॉलेज इज आर्टिफिशियल पर्सन एक्सेट्रा. मग पर्सनच्या बाबतीत ओनली 2 पॉसिबिलिटीज असतात. हे जे रूल्स आहेत ना हे पॉसिबिलिटीज वर केलेत. तर पर्सनच्या बाबतीत 2च पॉसिबिलिटीज असतात. एक तर तो पर्सन मिळणारा असेल नाहीतर देणारा असेल. मग अकॉर्डिंग टू दिस 2 पॉसिबिलिटीज, व्हॉट इज द फंडामेंटल जर्नल एंट्री रूल फॉर पर्सनल अकाउंट? मग त्याचा एक रूल आहे, डेबिट द रिसीव्हर
आणि दुसरा इफेक्ट आहे क्रेडिट द गिव्हर. So from personal point of view, there are only two possibilities. That person may be receiver or that person may be giver. So debit the receiver. In simple Marathi language, मिळणाऱ्याला डेबिट द्या, देणाऱ्याला क्रेडिट द्या. This is a simple journal entry rule in case of personal account. आता बघूया दुसरा आपला टाइप आत्ताच मी मगाशी सांगितला, that is called real account. आता रिअल अकाउंट मध्ये काय येतं सांगितलं मगाशी, ऑल टँजिबल ऍज वेल ऍज इनटँजिबल ऍसेट्स येतात. म्हणजे गरज असते तेव्हा ते विकल्यावर आपल्याला पैसे मिळतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, विच हॅज अ लॉंग टर्म लाईफ. एकदा इन्व्हेस्ट पैसे एकदाच करायचे पण त्यातनं बेनिफिट आपल्याला अनेक वर्ष मिळतात, त्याला ऍसेट्स म्हणतो. की मशिनरी आज घेतली 1 कोटीची आणि पुढे निदान ती 15-20 वर्ष चालते, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऍज अन ऍसेट. मग रिअल मध्ये ऍसेट्स येतात, इन्व्हेस्टमेंट मेड वन टाइम अँड वी आर गेटिंग द बेनिफिट फॉर मोर दॅन फ्यू इयर्स, दॅट इज कॉल्ड ऍसेट. मग ऍसेटच्या बाबतीत दोनच पॉसिबिलिटीज आहेत. एक तर ती ऍसेट आपल्याकडे येईल किंवा आपल्याकडून जाईल, तिसरी पॉसिबिलिटी नाही. मग काय म्हणलं, अकॉर्डिंग टू दॅट काय त्याचा रूल केलाय, डेबिट व्हॉट कम्स इन आणि बी आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे काय, एक तर ऍसेट आपल्याकडे येईल, आपण परचेस करू, आपल्याकडं आली मीन्स डेबिट व्हॉट कम्स इन, किंवा आपण ती ऍसेट विकू, आपण कोणाला तरी देऊ म्हणजे आपल्याकडनं ती ऍसेट जाईल. तिसरी पॉसिबिलिटी ऍसेट्सच्या बाबतीत नाही. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे एखादी ऍसेट आपल्याकडे आली तर त्याला डेबिट द्या आणि आपल्याकडून ती ऍसेट गेली तर त्याला क्रेडिट द्या. दिस इज द फंडामेंटल रूल इन केस ऑफ रिअल अकाउंट. आणि तिसरं काय सांगितलं होतं मगाशी, दॅट इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा अर्थ काय सांगितलं होता की ऑल रिकरिंग एक्सपेन्सेस, लॉसेस ऑर रिकरिंग इन्कम्स आणि गेन्स हे सगळे नॉमिनल मध्ये येतात. रिकरिंग मीन्स व्हॉट, पुन्हा पुन्हा मिळणारा खर्च, द्यायला लागणारा खर्च किंवा पुन्हा पुन्हा मिळणारा इन्कम, दॅट इज कॉल्ड रिकरिंग, विच इज नॉट पर्सन अँड नॉट रिअल टू. रेंट, सॅलरी, इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट, इन्शुरन्स, दिस आर ऑल नॉमिनल अकाउंट. म्हणजेच काय तर नॉमिनलचा प्रत्येक आयटेम एक तर तुमचा खर्च किंवा लॉस असेल, दॅट मे बी युअर इदर एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, किंवा तुमचा इन्कम आणि गेन असेल. सो ऑन दॅट बेसिस तिसरी पॉसिबिलिटी असूच शकत नाही. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू नॉमिनलचा रूल काय केला आहे तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बी क्रेडिट all incomes and gains. This is the rule of nominal account. So debit all expenses and losses म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी खर्च किंवा लॉस असेल त्याला डेबिट द्या. इलेक्ट्रिसिटी बिल दिलं तर इलेक्ट्रिसिटी बिल इज एक्सपेन्सेस टू अस, सो इलेक्ट्रिसिटी बिलला डेबिट पडेल. डेबिट म्हणजे पडेल म्हणजे काय ते नंतर बघू आपण. क्रेडिट इन्कम्स अँड गेन, समजा मला सॅलरी मिळाली, मला पगार मिळाला, तर पगार ही काही पर्सन नाही, पगार ही ऍसेट नाही, पण मला पगार मिळाला, मिळाला म्हणजे माझा तो इन्कम आहे, मग माझा इन्कम आहे म्हणून क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स. सो दीज आर 3 गोल्डन रूल विच इज रिलेटेड टू जर्नल. ही संबंध जर्नल आणि संबंध अकाउंटन्सी या
तीन याच्यावरती डिपेंड असतो. तर बेसिकली in case of personal, debit the receiver, credit the giver. In case of real, debit what comes in, credit what goes out. In case of nominal, debit all expenses losses, credit all incomes and gains. आता तुम्ही म्हणाल मॅडम डेबिट द्यायचं क्रेडिट द्यायचं म्हणजे काय करायचं? त्याच्या आधी सांगितलं देर आर टू इफेक्ट, वन इफेक्ट इज डेबिट, अनदर इफेक्ट इज क्रेडिट. आता जर्नल हे काय आहे? तर जर्नल हे आपलं बुक आहे. आज मी इथं एकच ट्रान्झॅक्शन दाखवणार आहे, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. कारण आत्ताचा मेन ऑब्जेक्ट हे 3 रूल कळणं जर्नलचं महत्वाचं आहे आणि हाऊ टू ड्रॉ दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इज अ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सो हाऊ टू राईट दॅट बुक? दिस इज कॉल्ड जर्नल बुक. ह्याचे कॉलम कसे असतात? हा पहिला कॉलम जो आहे दिस इज कॉल्ड डेट. अनदर लिटिल बिट बिग कॉलम that is particulars. Third one is LF. LF is known as ledger folio. It means folio means page number. म्हणजे काय नंतर बघू आपण. Third one is next column is debit. Another column is credit. इथे अमाउंट किंवा रुपीज काही पण लिहा. तर जर्नलची आखणी अशी असते. लेजर फोलिओ इज अ पेज नंबर. म्हणजे काय? तर अकाउंटन्सी मस्ट बी अॅक्युरेट ओनली. नुसतं एफिशियंट असून चालत नाही, इट मस्ट बी अॅक्युरेट. तर या जर्नल नंतर पुढचं एक बुक आपण नंतर पाहणार, दॅट इज अ लेजर बुक. मराठीत त्याला खाते वही म्हणतात. तर याच्यावरनं लेजरला पोस्टिंग केलं जातं. तर याच्यावरनं लेजरला पोस्टिंग केल्यावर तिथे जे पेज नंबर असतं ते इथं टाकतात आणि इथलं पेज नंबर JF म्हणजे जर्नल फोलिओ हे लेजरला टाकतात. तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला आता इथे पेज नंबर टाकायचं नाही आहे, इथे नुसता LF चा कॉलम लिहायचा आहे. सो डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाउंट, क्रेडिट अमाउंट. फाइन. डेबिट क्रेडिट इज व्हॉट? There are two effects. One effect is called debit and another effect is called credit. आता एक छोटंसं मी ट्रान्झॅक्शन घेते. अज्युम करूया 2025 हे आहे. अज्युम करू की आता आपला फर्स्ट मे 2085 मे, त्यामध्ये फर्स्ट एकच ट्रान्झॅक्शन घेते. पेड रेंट रुपीज 5000 असं ट्रान्झॅक्शन आहे. पेड रेंट रुपीज 5000. मग आता इथे हे टेक्निकली कसं लिहायचं? तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला प्रश्न विचारायचा आणि कशामुळे त्या ट्रान्झॅक्शनला इम्पॉर्टन्स आलाय ते पाहायचं. पेड रेंट 5000. देन वी हॅव टू आस्क द क्वेश्चन व्हॉट वी हॅव पेड. काय पेड केलं? रेंट. किती रुपये पे केलं? 5000. सो देर इज अ इम्पॉर्टन्स फॉर दिस सिंपल ट्रान्झॅक्शन. रेंट आणि 5000 मीन्स कॅश. याच्यामुळे महत्व आहे. नुसतं पेड 5000 तर कशासाठी लिहिता आलं नसतं. त्याचबरोबर पेड रेंट म्हटलं तरी लिहिता आलं नसतं. मग रेंट आणि 5000 ही काय आहे? तर 5000 ही कॅश आहे. मग हे दोन कळालं की ते पाहायचं पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. या 3 पेक्षा जास्त काहीच असू शकत नाही. मग रेंट म्हणजे पर्सन नाही, व्यक्ती नाही. रेंट ऍसेट तर अजिबात नाही. मग एव्हरी मंथ रेंट द्यायला लागेल किंवा रेंट मिळेल. म्हणजेच रेंट म्हणजे भाडं हे कुठल्या कॅटेगरीत येतं? नॉमिनलच्या कॅटेगरीत येतं. म्हणून इथे आपण छोटासा एन लिहूया. दॅट इज इट इज अ नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट इज अ कॅश. कॅश म्हणजे पैसे. संबंध जगात अत्यंत महत्वाची मालमत्ता आहे. कारण कॅश ही एकमेव ऍसेट अशी आहे की जिच्यामध्ये ओन परचेसिंग पॉवर आहे. मग व्हॉट एव्हर द कॅश इज देअर
दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट करंट अँड लिक्विड ऍसेट. मग कॅश ही आपली ऍसेट आहे, म्हणून ऑल ऍसेट्स कम्स अंडर रिअल अकाउंट. म्हणून काय करूया, ते रिअल आहे म्हणून इथे आपण छोट्याशा ब्रॅकेट मध्ये आपण आर लिहूया, दॅट इज रिअल. सो रेंट इज नॉमिनल अँड कॅश इज रिअल. एकदा आपल्याला हे दोन टाइप कळाले, देन अप्लाय दिस गोल्डन रूल्स. कोणाला तरी डेबिट पडेल, कोणाला तरी क्रेडिट पडेल. आता बघूया, रेंट नॉमिनल आहे, आपल्या व्ह्यूने विचार करायचा आहे. व्हॉट इज द रूल ऑफ नॉमिनल? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग जर का खर्च असेल तर त्याला डेबिट द्या, इन्कम असेल तर त्याला क्रेडिट द्या. आपण रेंट पेड केलंय म्हणजेच तो आपला एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आहे, डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, म्हणून रेंटला डेबिट देऊया. म्हणून तिथे छोट्याशा ब्रॅकेट मध्ये आपण डीआर लिहू. डीआर मीन्स डेबिट रेकॉर्डर. पुढे आहे कॅश. कॅश इज अन ऍसेट ऑल कम्स अंडर रिअल अकाउंट. व्हॉट इज द रूल ऑफ रिअल? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजेच ती ऍसेट आपल्याकडे आली तर त्याला डेबिट द्या, आपल्याकडून गेली तर त्याला क्रेडिट द्या. सो कम टू द पॉइंट. तुम्ही रेंट पे केलं म्हणजे तुमच्याकडून कॅश गेली, कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दॅट्स वाय कॅश वुड बी क्रेडिटेड. इन सिंपल वे, रेंटला डेबिट पडेल, कॅशला क्रेडिट पडेल. म्हणजे काय पडेल, म्हणजे ते लिहायचं कसं, तर हे जे आता मी जर्नलची तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवलाय, दिस ट्रान्झॅक्शन वी हॅव टू रेकॉर्ड इन दिस बुक. Year and date is the most important rule. Assume this transaction has done in 1st May 2025. मग इथे काय लिहायचं, तर रेंट पहिल्यांदाला म्हणून नव्हे, ज्याला डेबिट आहे ते पहिलं लिहायचं. तर या ट्रान्झॅक्शन मध्ये रेंटला डेबिट पडलाय, रेंट मधला आर कॅपिटल लेटर काढायचा, रेंट A/C अकाउंट, एलिफच्या अलीकडे छोटस यू हॅव टू राईट डीआर, त्यातला डी कॅपिटल डेबिट. डेबिटची व्हॅल्यू डेबिटच्या कॉलम मध्ये 5000. मग रेंटचं रेकॉर्डिंग झालं. नाऊ वी हॅव टू पुट द रेकॉर्ड ऑफ द कॅश. कॅशला काय पडले, क्रेडिट पडलंय. ज्याला क्रेडिट पडलंय ते या डेबिटच्या खाली इथून थोडीशी जागा सोडून T2 लिहायचं, त्यातला टी कॅपिटल लेटर पाहिजे. 2 कॅश मधला सी कॅपिटल लेटर, टू कॅश अकाउंट. आता याला क्रेडिट आहे तर टू कॅश अकाउंट CR नाही लिहायचं, 2 लिहितो म्हणजेच त्याला क्रेडिट पडतं आणि क्रेडिटची व्हॅल्यू क्रेडिटच्या कॉलमला लिहायची. दिस इज कॉल्ड recording of transaction in journal book according to the golden rule of accountancy and the types. How to read? Rent account debit 5000 to cash account 5000. मग याला काय म्हणतात, तर याला जर्नल एंट्री म्हणतात. कारण एंटर ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय लेजरला पोस्टिंग होत नाही, त्याशिवाय ट्रायल बॅलन्स नाही, त्याशिवाय फायनल अकाउंट नाही, त्याशिवाय आपण प्रॉफिट वगैरे काढू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा तेव्हा आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. सो वी आर एंटरिंग दॅट ट्रान्झॅक्शन, दॅट्स वाय इट इज नोन ॲज जर्नल एंट्री. मग याच्या पुढे झालंय का, अजून नाही. तर याच्यानंतर बाय लॉ वी हॅव टू राईट द समरी ऑफ दिस जर्नल एंट्री. ही जर्नल एंट्री का केली आपण, त्याचं एक ब्रीफ लिहायला लागतं, समरी लिहायला लागते, त्याला नॅरेशन असं म्हणतात. त्याची सुरुवात बीइंग या शब्दाने होते, त्यातला बी कॅपिटल पाहिजे. बीइंग रेंट पेड, की काय कशासाठी केलंय हे, आणि नॅरेशन
हे या पर्टिक्युलर्सच्याच कॉलम मध्ये यायला पाहिजे, त्याच्या पुढे किंवा डेट मध्ये येता कामा नये. and it should be in the bracket. It must add the word being and the first letter of being, that is a B. It must be in capital letter. आणि मग त्यानंतर फक्त पर्टिक्युलर्सच्या कॉलमला एक अंडरलाईन करायची. दिस इज नोन ॲज द जर्नल एंट्री ऑफ दिस सिम्पल ट्रान्झॅक्शन. आज नुसतं जर्नलचं बुक काय आणि गोल्डन रूल काय एवढंच समजवायचं होतं, आणि डेबिट द्या किंवा क्रेडिट द्या म्हणजे काय एवढंच समजवायचं होतं. उद्या आपण याचीच काही जर्नलच्या ट्रान्झॅक्शनची एंट्रीज करणार आहोत. आज इथेच थांबूया. थँक्यू.